करतील असं माझा कार्यक्रम ठरलेला. त्यांच्या यात्रेत सुद्धा ते सहभागी होते. कारण नाशिक मध्ये आल्यावरती आम्ही यजमान आहोत, वी आर होस्ट, आणि त्यांचं यथोचित स्वागत नाशिक, ती तयारी सुरू आहे. शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे या यात्रेचा, उद्योगी पण असतील, परंतु अशी टीका होते की बाळासाहेबांनी ज्या बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं काँग्रेसवर टीका केली, आज तिथेच त्यांच्यासोबत असे जे म्हणतात त्यांनी या देशाचा इतिहास समजून घेतला. या देशात लोकशाही आहे, या देशात लोकशाही आहे, एकमेकावर आपण टीका करत असतो. पण जेव्हा ते संकटात असते, संविधान लोकशाही संकटात असते, किंवा मतभेद विसरून आपण एकत्र यावं लागतं. जे आमच्यावर टीका करतात त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मी सांगू इच्छितो की 1978 साली आपण सगळे एकत्र का आला होता, मतभिन्नता असून सुद्धा, आणि जनता पक्षात का सामील झाला होता? कारण तेव्हाही असं वाटलं की लोकशाही, संविधान आणि देश संकटात आहे, आणि आताही तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माननीय उद्धव ठाकरेजी शिवसेना पक्ष हे 17 तारखेच्या शिवाजी पार्कच्या मेळाव्याला उपस्थित राहतील, आणि त्या मेळाव्याची परवानगी सरकारने दिलेली आहे. महाविकास आघाडी म्हणून ती सभा आहे, त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. राऊत साहेब प्रवीण दरेकर म्हणतात की बैल गेला आणि धोका केला. 2 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, सावरकरांबद्दल जर गैर उपचार काढले तर त्यांना बघून अशी मनसेला भूमिका घेतली आहे. काय त्यांच्याकडे लक्ष? राहुल गांधी सावरकरांच्या भूमी देत आहेत, उद्या त्यांचं स्वागत होत आहे. खरं म्हणजे मनसेनं, किंवा तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं, मुंबईवर जे संकट येत आहे गुजरात लॉबी करून, त्यांना बघून घेण्याची भाषा बोलतात. मुंबई गिळली जाते, मराठी माणसावरती रोज अन्याय होतो, शिवसेना लढते आहे, तो विषय गंभीर आहे. आणि कुठले फालतू विषय काढत असला. वीर सावरकर हे आमचा पंचप्राण आहेत आणि ते राहतील. मुंबई महापालिकेचे टेंडर गुजराती भाषेतून निघाल्याचे फोटो व्हायरल होत आहेत ना. ज्यांना मगाशी राहुल गांधी काय बोलतील याची चिंता होती, त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे, जे आम्ही करतो. त्याचे आम्ही आंदोलन करणार आहोत, नक्कीच आम्ही करू. तर उद्धव साहेबांनी काही दिवसापूर्वी सभेमधनं नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीमधनं यावं, त्यांना उमेदवारी दिली जाईल असं स्वरूपाचं वक्तव्य केलेलं होतं. गडकरी साहेबांनी एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली की हे वक्तव्य बालिश आणि हास्यास्पद आहे. ठीक आहे, आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. मराठी माणसाचा, दिल्लीतल्या मराठी माणसाचा अवमान होऊ नये, आणि तो आम्हाला सहन झाला नाही, आणि मराठी माणसाला असा अवमान सहन करण्याची सवय नाही. त्याच्यामुळे वक्तव्य आम्ही केलं. त्यात चुकीचं काय, त्यात बालिशपणा काय? खरं म्हणजे तुम्ही अपमान सहन करताय वारंवार, हे आम्हाला. राहुल गांधी सावरकरांची भूमी देत आहेत, आपण आता असं म्हणाला, स्मारकाला वगैरे भेट देण्यासाठी आपण त्यांचा हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे, तो त्यांनी ठरवला. भारत जोडो न्याय यात्रा देशभरात त्यांनी चालवली. अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्या यात्रेत सहभागी झालेलो आहोत. काश्मीर, पठाणकोट, त्या महाराष्ट्रात येतात. त्यांच्या यात्रेचं स्वागत करणं आमचं काम. पण मागच्या यात्रेमध्ये ज्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस सावरकरांवर टीका केली होती. त्यानंतर काय झालं? सावरकर हा विषय आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, काँग्रेससाठी सुद्धा आहे, आणि मला असं वाटतं की त्या विषयावरती राहुल गांधीने नंतर आपलं मत व्यक्त केलेलं नाही. भाजप अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याची चर्चा आहे, अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाणार आहे. भाजपने परवा हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे तिकीट कापलं, ही भीती आहे निवडून न येण्याची.
भाजप मधले किमान 250 खासदार असे आहेत या ते परत निवडून येणार. 400 पारचा जो नारा आहे तो कदाचित 200 पार पर्यंत थांबू शकेल हे चित्र आहे. त्याच्यामुळे एका एका जागेसाठी भारतीय जनता पक्ष रोज रात्रीचे 12 तास वाया घालवतात. रोज 12 तास रात्री एका एका जागेवर चर्चा करतात. अशोक चव्हाण यांना फक्त नांदेडच्या एका जागेसाठी राज्यसभा, जी जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेच ती जागा टिकावी म्हणून जर भारतीय जनता पक्ष एका नेत्याला राज्यसभा देत असेल काँग्रेस पक्षाचा, याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये किती भीती आहे तुम्ही लक्षात घ्या. नाही, पण मग असं असताना काल तर श्रीकांत शिंदे यांनी थेट हेमंत खडसे यांचं नावच जाहीर करून टाकलं. कुठली असं ते बघा, त्यांचा गट काय करतो त्याच्याशी आम्हाला काय पडलं. आमची लढाई भारतीय जनता पक्षाबरोबर. हे गट तट वगैरे कोण लढताय त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. नाशिक मध्ये शिवसेनेचा खासदार जिंकेल आणि मोठ्या फरकानं मताधिक्याने जिंकेल याची आम्हाला खात्री आहे. सक्षम उमेदवार नाही आपल्याकडे. का असतो ते सक्षम उमेदवारामध्ये का असतो? निवडून येण्याची मागच्या 2 वेळा जे जिंकले ते का सक्षम होते? निवडून आले होते. शिवसेना आहे निवडून येणार, पक्ष सक्षम आहे, व्यक्ती सक्षम नसते. पण आपल्याकडे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले तेव्हा ते सक्षम होते का? अमित शहा दिल्लीत आले तेव्हा त्यांना काय अनुभव होता? राज्यमंत्री होते गुजरातमध्ये. पक्ष महत्वाचा. नाही, पण मग विजय करंजकर हे संभवत जर असेल अशी चर्चा होती. कोणतंही नाव जाहीर केलं नाही. पक्ष काम करतो उमेदवारासाठी. पण ते उमेदवार म्हणून फिरता येणार. फिरू द्या ना, 10 उमेदवार फिरता येईल. माहितीये का तुम्हाला? आम्हाला एकच माहिती. या क्षणी नाशिक मध्ये किंवा अनेक भागात किमान 3 ते 4 उमेदवार हे फिरतायत. योग्य वेळी त्यांचं नाव आम्ही जाहीर करू. महाविकास आघाडीकडून लढणार अशी चर्चा. कोण? शांतिगिरी महाराज. मला माहिती. तर ठाकरे गटाचे आणखी 2 आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कामध्ये आहेत. शिंदे गटामध्ये प्रवेश करतील. चर्चा नाही असं कोण सांगताय? चर्चा नाही, कोण सांगताय? रवींद्र वायकरे गेले. का गेले सगळ्यांना माहिती. कालपर्यंत त्याला तुरुंगात टाकण्याची भाषा मुलूंचा नागडा पोपटलाल करत होता. गेलेच तुरुंगात आता गेलेच. पण ते आज भाजप कुठे शिंदे गटात गेले, म्हणजे भाजपमध्येच गेले. तेव्हापासून त्याचं तोंड बंद आहे. अजून जे 2 जाणार असते 2 कशाला? त्यांनी सांगायला पाहिजे ते आहेत उरलेले उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांसह हे सगळेच येणार आहेत म्हणून सांगावं. एवढंच बाकी राहील. ठीक आहे. साहेब, बच्चू कडूंनी असं म्हटलंय की मतदान जे आहे ते ईव्हीएम न घेता मतपत्रिकेवरच घ्यावं. त्यात नवीन काय आहे? तुमच्या भूमिकेची सहमत येते. आमच्या भूमिकेशी अख्खा देश सहमत आहे. मोदी आणि शहा सोडले तर. कधी काळी भारतीय जनता पक्ष सुद्धा याच भूमिकेशी सहमत होता. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, उपस्थित राहतील आणि राहुलजींचं स्वागत करतील असं साधारण कार्यक्रम ठरलेला. त्यांच्या यात्रेत सुद्धा ते सहभागी होते. कारण नाशिक मध्ये आल्यावरती आम्ही यजमान आहोत. वी आर होस्ट. आणि त्यांचं यथोचित स्वागत नाशिक ही तयारी सुरू आहे. शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे या यात्रेचा. दोघी पण असतील. परंतु अशी टीका होते की बाळासाहेबांनी ज्या बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं काँग्रेसवर टीका केली, आज तिथेच त्यांच्यासोबत असे जे म्हणतात